बघा, मी तुम्हाला एक सिच्युएशन देतो. उदाहरणार्थ समजा माझ्याकडेच मी एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक ओनर आले होते, ज्यांना मी बांधकाम परवानगीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्यांना एक लिस्ट दिली होती. त्यानंतर त्यांनी त्यामधील सर्वच कागदपत्रे सोबत घेऊन आले, पण त्यामध्ये फक्त त्यांच्याकडे जी टॅक्स पावती होती करंट इयरची, चालू वर्षाची, ती त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती. मग त्यांनी त्यावेळी मला विचारलं की सर, ही जी टॅक्स पावती आहे ही मी अप्लाय करून देतो संबंधित महानगरपालिकेमध्ये, एक 8 ते 10 दिवसांनी ही आपल्याला मिळून जाणार, मग आपण बांधकाम परवानगीसाठी तोपर्यंत केस सबमिट करू शकतो का, म्हणजे आपली केस पुढे जाणार. अशा प्रकारची सिच्युएशन म्हणजे हा प्रश्न आहे की बांधकाम परवानगी आपल्याला सबमिट करायची आहे आणि काही डॉक्युमेंट जर आपल्याकडे नसतील तर आपण सबमिट करू शकतो का. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगत आहो. मी काही केसेसमध्ये आम्हाला माहिती होतं की डॉक्युमेंट अपूर्ण आहेत, तरीसुद्धा आम्ही अपलोड केले, आणि काही केसेसमध्ये आम्हाला पूर्ण डॉक्युमेंट मिळाले, आम्ही ते सुद्धा अपलोड केले. तर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही पूर्ण जे डॉक्युमेंट असतात ते जर सबमिट केले तर तुमची केस कुठेही जर थांबली तर त्या केसमध्ये आपण संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू शकतो आणि आपण तिथे त्यांना आपण एक म्हणू शकतो की आपलं जे काम आहे हे नियमाने त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकतो. पण ज्यावेळी तुम्ही मुद्दामून जर तुमचे डॉक्युमेंट अपूर्ण ठेवत असाल किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर अशा केसमध्ये मला एक अनुभव आलेला आहे. संबंधित जे मालक असतात त्यांनासुद्धा त्रास होतो आणि इंजिनियर म्हणून आम्हाला बघा कसा त्रास होणार, किंवा तुम्ही जर इंजिनियर असाल, आर्किटेक्ट असाल तर तुम्हाला हा त्रास होतो की ठीक आहे, ओनर तर रोज येणार आहेत, रोज त्यांचे आपण केसेस सबमिट करणार आहोत, पण आपली एक जी प्रोफेशनल इमेज असते संबंधित ऑफिसरच्या नजरेमध्ये ही एक थोडी तिथे म्हणू शकतो एक डाऊटफुल बनते की या इंजिनियरला लिस्ट माहिती आहे डॉक्युमेंटची, तरीसुद्धा हा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असे अपूर्ण डॉक्युमेंट का अपलोड करत आहे. सो मी म्हणणार की या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की कायद्याने नियमाने हा गुन्हा नाही आहे, पण जेव्हा आपण वैयक्तिक लेवलवर जेव्हा बघतो, प्रत्येकाची जी विचार करण्याची पद्धत असते, काम करण्याची पद्धत असते, अशावेळी अपूर्ण कागदपत्रे जर तुम्ही अपलोड केली तर तुम्हाला नक्की त्रास होऊ शकतो. त्यामुळे माझं पर्सनल सजेशन हे राहणार की तुम्ही शक्यतोवर पूर्ण जर डॉक्युमेंट असतील ते जर सबमिट केले तरच फायदा आहे. कारण घाई गडबड करूनसुद्धा, अपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करूनसुद्धा जर आपली केस त्याच लॉगिनला थांबत असेल तर मग ती घाई गडबड करण्याचा काय अर्थ आहे. कारण की जोपर्यंत सँक्शन होत नाही तोपर्यंत तुमच्या त्या घाई गडबडला काही एक अर्थ नाही आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि संबंधित सर्व लिंक किंवा इतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तसेच तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला घर बांधकाम आणि बांधकाम परवानगी संबंधित सेवा हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.